रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। युगे युगे विटेवरी शोभे करकटावरी, गरुडावरी आला माझा कानडा कैवारी, सावळा हा माझा राजा आला, गजर जाहला, हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल। पालख्या पुण्यात आल्यावरती पुणेकरांनी पालख्यांचं जंगी स्वागतही केलं। विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी हातामध्ये टाळ मृदुंग, डोईवर तुळस वृंदावन घेऊन अनवाणी पायांनी पंढरीची वाट चालू लागलेत। अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेला पंढरीचा सावळा कटेवर हात ठेवून आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी निरंतर उभा असतो आणि या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी खांद्यावर भगवी पताका घेऊन उन्हातानात पाऊस पाण्याची किंचितही तमा न बाळगता जय हरी विठ्ठलाचा जयघोष करत अखंड नामस्मरण करत वारी निघते, ती म्हणजे पंढरीच्या वाटेवर आपल्या लाडक्या विठुरायाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी। या वारीच्या टप्प्यावर कोणत्याही वारकऱ्याला कसलाही त्रास होऊ नये यासाठी विठुराया सुद्धा काळजी घेत असतो। अहो, जसे वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी वारी करतायत, तसा हा विठुराया सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीनं आतुरतेनं त्यांची वाटही बघतोय। वारी म्हणजे ही संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी, भक्तीची ओसंडून वाहणाऱ्या या रसामध्ये न्हाऊन निघणारी भक्तांची मांदी आळी। या अविस्मरणीय भक्तीचा सुखद सोहळाच हा म्हणावा लागेल। एकच माझ्या मना आस, जन्मोजन्मी तुझा धास, पंढरीचा मी वार करी, वारी चुकोन दे हरी, हे म्हणतात काही चुकीचं नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पायी वारीमध्ये सहभागी झाले। पाहूयात जरा वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय। संतांचा मेळा पुण्यामध्ये मुक्कामी आहे। पुणेकरांनी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी खूप उपक्रम सुद्धा लाभलेले आहेत। यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कलाकार दिंडी। या दिंडी सोहळ्याबाबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामाला आहेत। आज पुण्यामध्ये गर्दी आहे। ज्या वेळेला वारी ही वेगवेगळ्या शहरातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून जात असते, त्यावेळेला स्थानिक जे त्या ठिकाणची नागरिक असतात, कलाकार मंडळी असतात, ही वारीचं स्वागत करण्याकरता आपापल्या परीनं व्यवस्था करत असतात। मी पुण्यामध्ये आहे आणि आत्ता माझ्यासोबत तुम्ही बघताय पुण्यामधली कलाकार मंडळी एकत्र आली आहेत, कारण कलाकार दिंडी ही आत्ता या सगळ्यांनी आयोजित केली आहे। आणि माझ्यासोबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। सर, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। कलाकार मंडळींना एकत्र घेऊन कलाकार दिंडी करताय, काय भावना आहेत आणि वारी दोन्ही पालख्या पुण्यात आहेत? निश्चितच या पुण्यभूमीमध्ये आज काल संध्याकाळी दोन्ही पालख्यांचं आगमन झालं आणि आमच्यासाठी एक फार मोठी पर्वणी असते की एवढ्या वैष्णवांचा मेळा पुण्यामध्ये 2 दिवस असतो। यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही कलाकार मंडळी एकवटलो आहोत आणि आपणसुद्धा त्यात थोडं सहभागी व्हावं या उद्देशाने बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून पुण्यातील आम्ही सर्व कलाकार एकत्र मिळून ही कलाकारांची दिंडी काढलेली आहे। आत्ता बालगंधर्वमधून त्याचं सुरुवात होणार आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन दोन्ही पालख्यांचं दर्शन तिथं पादुकांचं घेतलं जाईल। अशा प्रकारे या वारकऱ्यांबरोबर सर्व कलाकार मंडळी आहेत आणि या वारीला, त्यांच्या सर्व प्रवासाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही यात सहभागी होत आहोत। काय काय उपक्रम तुम्ही करता का आणि या दिंडीचं आयोजन कधीपासून सुरू असतं, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करता? या दिंडीचं आयोजन यावर्षी प्रथमच आम्ही करतोय कलाकारांची। आम्ही सुरुवातीला पुण्यात ही दिंडी चालू केलेली आहे यावर्षी। निश्चितच या लोकांचा सर्व प्रतिसाद बघता प्रचंड प्रमाणात आम्हाला आज प्रतिसाद मिळाला आहे। कलाकारांची इच्छा आहे की आपण अजून मोठ्या प्रमाणात पूर्ण प्लॅनिंगनी अशी कलाकारांची दिंडी व्हावी आणि या मोठ्या सोहळ्यामध्ये आमचासुद्धा एक सहभाग असावा। या माध्यमातून या सर्व वारकऱ्यांचा थकवा, दिवसभराचा प्रवास यासाठी थोडेफार मनोरंजनात्मक कार्यक्रम
सादर करावेत बरोबर आणि त्यांच्या या सर्व प्रवास सुखमय जावा यासाठी काय करता येईल, आरोग्य शिबिर असेल, एंटरटेनमेंट असेल, या माध्यमातून या पालखीमध्ये आमचाही सहभाग असावा आणि ज्याप्रमाणे विठुरायाच्या चरणी साकडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्व वारकरी घालतात, तर कलाक्षेत्रासाठी सुद्धा आम्हाला विठुरायाच्या चरणी काही साकडं घालायचं आहे, यासाठी आम्ही आज सहभागी होतो आहे. पुन्हा एकदा तुमची निवड झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम कलाकारांसाठी तुम्ही करताय. आता इथून पुढे काही वेगळे प्लॅनिंग्ज आहेत का? कारण मराठी चित्रपट महामंडळाचं पुणे विभाग जो आहे तो सुद्धा तेवढाच प्रसिद्ध आहे. निश्चितच आपण पाहिलं की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, साहित्य परिषद असेल, नाट्य परिषद असेल, या प्रत्येक विभागात पुणे विभागा नेहमीच कार्यरत अग्रेसर आहेत. पुण्यातल्या सर्व शाखा आणि कलावंत नेहमीच असे करण्यासाठी उत्सुक असतात. या माध्यमातून वर्षभर आमचे वेगवेगळे उपक्रम असतात. आपण पाहिलं मागच्या महिन्यात बालगंधर्वचा वर्धापन दिन गेले 18 वर्षे करतो आहे आणि या वर्षीपासून ही नवीन आम्ही दिंडी चालू केलेली आहे. असे वेगवेगळे उपक्रम केले, या माध्यमातून सर्व कलाकार एकत्र येतात आणि एक सामाजिक बांधिलकी, सर्वांचा एक स्नेह मिळावा, या सर्व गोष्टी यातून घडतात. त्यामुळे असेच वर्षभर वेगवेगळे उपक्रम आम्ही करणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी हो. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. भौत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर. तो हा विठ्ठल बरवा, 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 तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. कलाकार मंडळी पुण्यामधली सगळी एकत्र आलेली आहेत. माझ्या आजूबाजूला तुम्ही सगळेजण बघताय आणि कलाकार दिंडी ही आता पुण्यामध्ये असणार आहे. वारी आजचा मुक्काम आहे पुण्यात. उद्या सकाळी पुन्हा दिवेघाट आणि या मार्गे वारी पुढच्या मार्गाला निघेल. तोपर्यंत आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि एवढ्या छान कार्यक्रमांचं त्यांनी आयोजन केलं आहे त्यासाठी मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन देखील करूया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. माऊली, या वारी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये कलाकारांनी कलाकार दिंडी काढली आहे. या दिंडीमध्ये मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के सुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय रे विठ्ठल. आज पालखी पुण्यामध्ये आहे आणि कलाकारांची दिंडी हे पुण्यातलं खास वैशिष्ट्य म्हणायला आपल्याला हरकत नाही. अनेक कलाकार या दिंडीमध्ये सहभागी होतात. आत्ता माझ्यासोबत नीलम शिर्के आहेत आणि त्यासुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आपलं. काय प्रतिक्रिया आहे? कलाकारांची ही दिंडी आणि सगळे कलाकार नटून सजून सहभागी होत आहेत. कलाकारांमध्ये तेवढाच उत्साह आहे जेवढा वारकऱ्यांमध्ये आहे. पण वारकरी जेवढा चालू शकतो तेवढा कलाकार चालेल की नाही मला माहीत नाही. परंतु त्यांच्याबरोबरीने सहभाग घेणं आणि माऊलींच्या दर्शनाला जाणं हा त्याच्यामागचा अगदी प्रामाणिकपणाचा उद्देश आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा तुम्हाला सगळ्या कलाकारांमध्ये देखील बघायला मिळेल की तोच उत्साह, तीच भावना, तेच प्रेम विठू माऊलीप्रती आहे. आणि म्हणून ह्या पालखीमध्ये जाताना, ह्या दिंडीमध्ये चालताना, वारीमध्ये चालताना सगळे अगदी तेवढंच मनमोकळेपणाने आणि विठू माऊलीचं नाव घेत चालत आहेत.
वारी आहेच, पण बरोबर तुम्ही काही जनजागृती करताय, समाज प्रबोधनसुद्धा करता आहात आणि चित्रपट महामंडळ आणि सगळे कलाकार एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जनजागृती झालीच पाहिजे. या निमित्ताने फक्त वारकरी संप्रदायच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा विठुरायाचा भक्त आहे आणि तो भक्त ह्या पूर्ण पिरियडमध्ये कायमच सगळ्यांसोबत असतो. मग त्या निमित्ताने का होईना त्यांच्यामध्ये जी काही जनजागृती करता येईल आमच्या परीने, हे कलावंत म्हणून आम्ही सगळे करत असतो. आणि त्याचबरोबरीने वारीमध्ये चालत असताना पहिलं तर एक आहे की खरं चालण्याचीच परंपरा पहिल्यापासून होती, जी आता थोडी गाड्यांनी आणि गर्दी करून घालवलेली आहे. तर ती परंपरा पहिली वारकरी जे आम्हाला शिकवतात त्या परंपरेला हात धरूनच आम्ही पुढे चालतो. कलावंत म्हणून ह्यामध्ये सहभागी होताना इतका आनंद असतो की आज नसेल शूटिंग, आज नसेल काही काम तरी चालेल, पण आज जे समाधान आहे सगळ्यांबरोबर फुगड्या खेळण्याचं समाधान असेल, छोट्या कलाकारांबरोबर चालण्याचं समाधान असेल किंवा वारकऱ्यांबरोबर चालण्याचं समाधान असेल. निश्चित शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना वारीसाठी सुद्धा आणि दिंडीसाठी सुद्धा. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. पुणे हे जसं विद्येचं माहेरघर आहे तसंच कलेचं सुद्धा केंद्रस्थान आहे. पुण्यामध्ये अनेक प्रतिभावान कलाकार आहेत आणि पुण्याच्या थिएटर चळवळीतून अनेक नामवंत कलाकार बाहेर सुद्धा पडले. सध्याच्या काळामध्ये नव्या कलाकारांनी ती जागा आता घेतली आहे. अशाच कलाकारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पुण्यामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये दोन्ही पालख्यांचा मुक्काम आहे. अनेक वारकरी दिंड्या पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामधला उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे. माझ्यासोबत आत्ता पुण्यामधली काही कलाकार मंडळी आहेत जी बालगंधर्वमध्ये नेहमी प्रॅक्टिस करत असतात, एकांकिका, नाटक याच्यामध्ये सहभाग घेत असतात, प्रायोगिक रंगभूमी असेल, व्यावसायिक रंगभूमी असेल, या सगळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि आपली कलेची जी आवड आहे ती जोपासत असतात. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. निनाद रामकृष्ण हरी. निनाद देशपांडे माझ्यासोबत आहेत. काय भावना आहेत? तुम्ही कलाकार दिंडीसुद्धा काढली आहे आणि सगळेजण वेगवेगळ्या गेटअपमध्ये वारकऱ्यांसोबत सहभागी होत आहे. खरं तर खूप इच्छा असते दिंडीला जायची दरवर्षीच आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती सुप्त इच्छा कुठेतरी दडलेली असते. अशा वातावरणामध्ये कधी काही गोष्टी अशा घडतात ज्यामुळे आपल्याला जाणं शक्य होत नाही. पण मग तेव्हा अशा सोयी असतात, कलाकार दिंडी निघते, त्याच्यामध्ये सहभागी होता येतं, पांडुरंगाचं नाव घेता येतं, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांची आठवण काढता येते. त्यामुळे खूप छान वाटतं. आणि ह्या प्रवासातनं जात असताना त्यांच्या गोष्टी कानावरती पडतात, नवीन प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्याच माध्यमातनं आता मी कलाकार असल्यामुळे आम्ही नाटक करत असतो, सिनेमे करत असतो. सो ह्या विषयाला धरून पण काहीतरी झालं पाहिजे. कलाकार दिंडी ही माझी पहिलीच वेळ आहे सहभागी होण्याची, पण मला आज इकडचा उत्साह बघून खूप आनंद होतो आहे की मी पहिलं का नाही अटेंड केलं हे, पण ठीक आहे, यावर्षी मी केलं. आता पुढचं पूर्ण वर्ष मी कलाकार दिंडीत सहभागी होणार नक्की. माऊली, पुण्यातल्या वारी सोहळ्यामध्ये अनेक विविध उपक्रम सुद्धा आयोजित केले जातात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दरवर्षी वारी सोहळ्यामध्ये पर्यावरण दिंडी आयोजित करतं. पर्यावरणाबाबत जनजागृती करणं हे या पर्यावरण दिंडीचं मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमाविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वारकरी समन्वयक संजय भुसकुटे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर. जय हरी विठ्ठल. मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये दोन्ही पालख्या विसाव्याला आहेत. पुण्यामध्ये अनेक उपक्रम चालू होतात. जसे सामाजिक उपक्रम आहेत तसे काही शासनाचे उपक्रम देखील असतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा शासनाचा उपक्रम जो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि तो म्हणजे पर्यावरण दिंडी. आत्ता माझ्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भुसकुटे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन होतं. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रमध्ये. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण दिंडी करताय आणि मुळात ही संकल्पना तुमची आहे, त्यामुळे या दिंडीबद्दल आणि या एकूणच उपक्रमाबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे 2010 साली एका फुटपाथवर चर्चा करत असताना डॉक्टर प्रकाश खांडगे लोककलांचे अभ्यासक आणि आम्ही चहा पित असताना एक कटिंग चहानी या वारीचा जन्म दिला आहे. आणि तेव्हा असं म्हणलं की पंढरपूरची वारी सुरू होते, काय करता येईल. म्हटलं पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी, असं करून तो उपक्रम सुरू झाला. आणि 2010 पासून झालेला उपक्रम आज 2026वे वर्ष आहे. आणि वारी ही पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमातून आपण पर्यावरण विषयक सगळ्या ज्या जनजागृतीचे उपक्रम आहेत. कारण आता असं आहे, शहरामधले जे प्रश्न पूर्वी होते पर्यावरणाचे तेच प्रश्न ग्रामीण विभागापर्यंत पोचलेत.
आता शहराचे आणि ग्रामीण विभागाचे प्रश्न पर्यावरणाचे वेगळे नाहीत. हे दुर्दैव आहे. आपण 75 वर्ष साजरं करतोय भारताच्या स्वातंत्र्याचं, आणि तेव्हा अशा प्रश्नाबद्दल आपल्याला जनजागृती करायला लागते. पण त्याला पर्याय नाही. हे लोकांना सातत्याने सांगावं लागतं. आपल्या सवयी बदलायच्या असतील तर मोडण्यासाठी सातत्याने जे सांगावं लागतं ते या पर्यावरणाच्या वारीमधून आम्ही सांगण्याचा प्रयत्न. 16 वर्ष झाली आहेत. काही बदल जाणवतो, काही फरक पडलाय, जागृती झाली आहे? नक्कीच फरक जाणवतोय. तो फरक हेच जाणवतोय की आमची वय वाढत असताना आम्ही सुधारण्यासाठी थोडासा वेळ लागतोय. पण या वारीच्या माध्यमातून जी नवीन पिढी उभी राहते, ती नवीन पिढी मात्र सजग आहे. ती सांगते असं करू नका, झाडं लावली पाहिजेत, प्लास्टिक पिशव्या वापरू नका, प्लास्टिकचा कागद कुठे फेकू नका, रॅपर कुठे फेकू नका. तर या जनजागृतीचं फळ 16 वर्षानंतर एक येते की पुढचं संक्रमण असणारी जी पिढी आहे त्या पिढीमध्ये मात्र आमूलाग्र बदल घडतोय, आणि तो बदल प्रामुख्याने वारीच्या माध्यमातून दिसतोय. या वारीचा उद्देश मला सांगावासा यासाठी आहे की या वारीच्या माध्यमातून ग्रामीण विभागामधले जे 10 लाख लोक या ठिकाणी येतात त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम आम्ही वारीच्या माध्यमातून करतो. क्या बात आहे. खूप संदेश चांगला भुजबळ साहेबांनी या वारीच्या माध्यमातून दिला आहे. आणि शासनाचा जो हा उपक्रम आहे, या उपक्रमाला जो मिळणारा प्रतिसाद आहे, नागरिकांचा प्रतिसाद आहे, तो अतिशय उत्तम आहे. त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या योजना कार्यान्वित व्हाव्यात आणि लोकांनी जास्तीत जास्त फायदा या योजनांचा घ्यावा असंच आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या दिंड्या या सहभागी होतात. जालन्यातून माऊलींच्या पालखी सोहळ्याला आलेली दिंडी म्हणजे विठ्ठल रुक्मिणी दिंडी. जालना या ठिकाणाहून आलेली ही दिंडी, या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. कृपाळू सजन तुम्ही संत जन, 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 कृपाळू सजन तुम्ही संत जन. एवढी कृपादान तुमची माझा, एवढी कृपादान तुमची माझा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, एवढी कृपादान तुमची माझा, एवढी कृपादान तुमची माझा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, द्यावे पांडुरंगा, द्यावे पांडुरंगा. खूप सुंदर. आणि गवळण आपण घेऊया, पण त्याआधी आमचे जे प्रायोजक आहेत ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं तुम्हाला एक छोटीशी भेट तुमच्या या संपूर्ण वारीला, दिंडीला आणि आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा प्रवास सुखकर हो आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये तुम्हाला पांडुरंगाची साथ लाभो आणि तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो, ही तुम्हाला शुभेच्छा देतो. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्याहून. माऊली, पुण्यातलं वातावरण सध्या भक्तिमय झालंय. अशा या दिंड्या सगळ्या वारकऱ्यांसोबत आता ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत पंढरीची वाट चालतायत. वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सुद्धा पुणेकर दंग झालेत. पुण्यातल्या जय बजरंग कबड्डी संघानं या अन्नदानाचा रतीब लावलाय. हजारो भाविक वारकरी या अन्नदानातील प्रसादाचा लाभ सुद्धा घेत आहेत. या निमित्तानं या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामी आहेत. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला पालख्या मुक्कामी येतात ज्या गावांमध्ये, शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा चालतात. यातली सगळ्यात महत्त्वाची सेवा असते अन्नदान सेवा. कारण वारीमध्ये चालणारे वारेकरी किंवा दिंडीतली माणसं, अन्य नागरिक, स्थानिक नागरिक अशी खूप लोक दर्शनासाठी येत असतात.
आणि मग त्यांच्यासाठी अन्नाची सुविधा असणं, अन्नपाणी असणं हे खूप महत्त्वाचं असतं. माझ्यासोबत आत्ता तुम्ही बघताय जय बजरंग कबड्डी संघाचे सगळी मंडळी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी अन्नदानाची सेवा सुरू ठेवलेली आहे. तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. ही सेवा किती वर्षांपासून करता आहात आणि काय काय ही सेवा असते, किती दिवस सेवा चालते? माझं नाव, मी मंडळाचा उपाध्यक्ष राहुल इंजामुरी. माझ्या मंडळाचं नाव जय बजरंग कबड्डी संघ. गेल्या 80 वर्षापासून ही सेवा करत आलेलो आहे आम्ही. आमच्याकडं आमच्या वाड्यामध्ये आम्हाला इथे खूप खूप देणगी येते आणि आमच्या मंडळाचं आज यावर्षी अमृत महोत्सव आहे. अमृत महोत्सव आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इथे आहे असल्यामुळे ह्या कारणामुळे आम्ही इकडं अन्नदान करतो. सकाळचा जो नाश्ता म्हणजे पालखी ज्या आदल्या दिवशीपासून तर त्या दिवशी 150-200 माणसांचं जेवण असतं. दुसऱ्या दिवशी आता 2,500 ते 3,000 माणसांचं हे दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता, चहा पाणी ही सगळी सेवा आम्ही पुरेपूर करत असतो. आम्ही स्वतः हाताने करतो, पण आचरण घेत नाही आम्ही. आमच्या वाड्यातल्या आया बहिणी सर्व ना सकाळी उठल्यापासून कांदे बटाटे आम्ही स्वतः कापतो. आमच्या लहान मुलं बी स्वतः करतात, घरात नाही करतो, इथं करतो पालखीसाठी आम्ही. तेवढं बोलतो. क्या बात आहे. आमचे प्रायोजक आहेत राजबिंदू. या राजबिंदूकडून तुमच्या मंडळाला हे एक छोटंसं गिफ्ट. धन्यवाद तुम्हा सगळ्यांना, तुम्ही आमच्याशी बोललात त्याकरता. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. माऊली वारीच्या या टप्प्यावरचे रंग बघितल्यानंतर जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथंच थांबायची. वारीच्या पुढच्या टप्प्यावरचे रंग घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला उद्याच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.